गुलमोहर कॉलनी, पौर्णिमा नगर, उमराव नगर, बिजली नगर परिसर तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य हिंदू मेळावा संपन्न। याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक 15 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता धुळे शहरातील देवपूर परिसरातील गुलमोहर कॉलनी, पौर्णिमा नगर, उमराव नगर, बिजली नगर या परिसरातील नागरिक यांच्या सहकार्याने यांच्या वतीने या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। आज दिनांक 15 मार्च 2026 रोजी सदर या भव्य हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। यावेळेस या ठिकाणी श्री द्वारकाधीश मंदिर संस्थान विक्रम देवाचे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील हबप श्री अशोक महाराज यांचा या ठिकाणी धर्माचार्य उद्बोधन करण्यात आले। तर त्याचबरोबर बौद्धिक प्रमुख विभागाचे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक धुळे विभागाचे श्री दत्तात्रय भिका चौधरी यांचे या ठिकाणी व्याख्यान पार पडले। तर या कार्यक्रमासाठी सकल हिंदू समाज, गुलमोहर कॉलनी, पौर्णिमा नगर, उमराव नगर, बिजली नगर परिसर, शिवबावे जीवसेवा फाउंडेशन धुळे व श्री एकविरा मित्र मंडळ, पौर्णिमा नगर, उमराव नगर, गोंदूर रोड, देवपूर धुळे यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले। तर अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी परिसरातील नागरिक, हिंदू बांधव या भव्य हिंदू मेळाव्यास उपस्थित होते। धर्म अर्थ काम तिसरा पुरुषार्थ सांगितलेला आहे। संसार तो सुद्धा व्यवस्थित केला पाहिजे आणि ज्याला या तीन गोष्टी जमल्या की जो धर्माने वागला, धर्माने त्याने पैसा मिळवला, धर्माने त्याने त्याचा विनियोग केला, उत्तम प्रकारे संसारामध्ये त्याचा विनियोगही महत्वाचा, पैसा मिळवणं महत्वाचं नाही, त्याचा विनियोग कसा होतो हे महत्वाचं। आणि मग या तीन गोष्टी ज्याला जमल्या त्याला चौथी गोष्ट जी मोक्ष हा जो चतुर्थ पुरुषार्थ सांगितलेला आहे तो त्याला सहज प्राप्त होतो। आणि म्हणून मानवी जीवनामध्ये धर्माची आवश्यकता आहे, धर्मांतर म्हणून माणसाने नेहमी धर्माने वागावं असं धर्मशास्त्र सांगतं। आता त्याच्यामध्ये थोडं शिष्ट्यांतर होत असतं। विष्णू सहस्त्रनामामध्ये म्हटलेलं अयम ही युग धर्मेण, आज 5000 वर्षापूर्वीचं धर्माचं स्वरूप आहे ते आजच असेल असं नाही, धर्म तो होता पण कालमानाने धर्माचं स्वरूप बदलत असतं। अयम ही युग धर्मेण विष्णू सहस्त्रनाम सांगतं प्रत्येक युगायुगामध्ये धर्माचे नियम, धर्माचे आचरण किंवा धर्म हे याच्यात फरक होत असतो। आता दुसरा मुद्दा आहे, भागवतामध्ये प्रथम स्कंदामध्ये सूत आणि शौनकादिक ऋषींचा संवाद आलेला आहे। त्याच्यामध्ये शौनकादिक ऋषींनी सूतांना 6 प्रश्न विचारलेले आहेत। आपल्या दृष्टीने जो 6वा प्रश्न आहे तो महत्वाचा आहे। तो प्रश्न असा आहे, शौनकादिक ऋषी सूतांना विचारतात धर्मत्व शरणं गतः। शौनकादिक ऋषी म्हणायला लागले आता कलियुगाला सुरुवात झालेली आहे आणि कलियुगामध्ये तर धर्माचा ऱ्हास होत राहणार आहे, मग धर्म कसा टिकेल? अयम ही युग धर्मेण धर्मत्व शरणं गतः, कलियुगामध्ये धर्म कोणाला शरण गेला किंवा धर्म टिकण्यासाठी काय केलं पाहिजे? आणि आजच्या या आपल्या हिंदू मेळाव्याच्या निमित्ताने विभिन्न कार्यक्रम, कधी पब्लिक तयार होती तर आयोजक तयार नव्हते, आयोजक तयार होते तर पब्लिक तयार नव्हती, अशा विभिन्न संकटांमधून मार्ग काढत काढत आजचा हा सुमुहूर्त साधलेला आहे। त्याला जोड भव्य हिंदू मेळाव्याची दिलेली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिंदू मेळाव्यांचं नियोजन झालं पाहिजे, त्याच हिंदू मेळाव्यांच्या शृंखलेमधील आजचा हा हिंदू मेळावा आहे। मला वाटतं 12 मार्चला, कदाचित तारीख एक दिवस पुढे मागे होईल, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती होती। आणि यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते ते एकदा शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी असं सहज बोलून गेले की शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानची सीमारेषा महाराष्ट्रापर्यंत पोहोचली असती। आता पाकिस्तानची सीमारेषा महाराष्ट्रापर्यंत पोहोचली असती म्हणजे नेमकं काय झालं असतं असं यशवंतरावांनी काही स्पष्टीकरण दिलं नाही।
आणि इतरांनी पण काही स्पष्टीकरण करून घेण्याची तसदी घेतली नाही. पुरोगामी महाराष्ट्राचे पुरोगामी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी जे विधान केलं त्याचं विश्लेषण झालं असतं तर कदाचित महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम जो काल परवा झाला तो 1960 लाच झाला असता. म्हणून ते विधान केलं गेलं, त्या विधानाची मीमांसा करण्याचा योग या निमित्ताने आपल्याला मिळालेला आहे.